बाबू, अरे कुठं आहे रे? झालं का जेवण घेऊन झालं का? हो आई, झालं माझं जेवण. आता मी अभ्यास करू राहिलो. हो का, अभ्यास करू राहिला का? अरे मी काय म्हणत होती, बाबाची तब्येत लय खराब आहे, दवाखान्यात न्यायला लागते. तुझ्याजवळ पैसे आहेत का रे? आई माझ्याजवळ कुठे पैसा आहे? मीच तर तुला आता फोन लावत होतो. माझ्याजवळ नाही पैसे. रे बाबा, काहीच नाही रे पैसे आमच्याजवळ. त्या काकाला पैसे मागितले, जो काका म्हणते माझे पैसे नाही तर म्हणते. पाय ना तुझ्याजवळ असेल तर मित्राजवळ. आई मित्राजवळ कुठे पैसे आहेत? त्यांचेच तर वांदे आता खायचे. त्यांना कशाला मागू मी पैसे? आता ते देतात पैसे, पण त्यांना मागा नाही वाटत आता. हो का बाबू, त्या बाप निरा दारू पिऊ निरा हे केली बाप्पा. तब्येत नाही गिब्येत नाही काहीच नाही. आता डायरेक्ट झोपेलाय. सांग बरं कसं करू मी आता? मी सांगितलं होतं का दारू प्यायचं? समजत नाही का बाबाला? मग दारू कशाला पेली एवढी? आता माझ्या इकडे मी काय अभ्यास करू का तुम्हाला पैसे देऊ का? काय करू मी? सांग बरं तू. अरे बाबा, तुझे बरोबर आहे. मी सांगू बरं, दारू पिऊ नका तरी तुझा बाप ऐकते का रे बाबा? अरे बापा सांग रे बाबा, कसं करू मग आता? अरे नाही, तुम्ही काही करा तिकडे. आता मला इकडे मान आहे लागू राहिला मेळ. आता तुम्हाला काय करू मी पाहतो. मी लावतो पैशाचा मेळ. मी काय म्हणतो, आपल्या घरी काही आहे का? बकरी गिकरी आहे का काही? आपल्या घरी का? हो, आपल्या घरी बकरी आहे आणि 2 पिल्ले आहेत आणि 1 बोकडे आहे. बर मी पाहतो तसा पैशाचा मेळ लावतो मी. तरी पण तू काय कर, ते बोकड्या बोला का बोकड्या त्यांना इकून टाक. आता काय करतो मग? आता भेटते तुला 10-15 हजार तर तुला त्या बोकड्याचे. इकजो मग ते बाबाचा दवाखाना करतो. अरे बाबा, बोकड्या घेऊ का मग आता? तुझ्याजवळ पैसे गिसे नाही तर सांग मला. आहे ना, माझ्याजवळ पैसे नाहीत ना, म्हणून तुला मी सांगितलं ते बोकडाही कापला. काय करता आता? माझ्याजवळ पैसे असते तर दिले असते, पण काय मी आता भरत्या मार राहिलो. माझा अभ्यास चालू आहे. बाबाला आता दारू नको पिऊ देऊ आता तू, मी सांगू राहिलो. बर बाबा, ही का लागेल मग ते बोकडे आता? काय करतो मग? बर ठेव फोन मग आता. सांगते मी बाबाले, दारू गिरू पिऊ नका आता. बर ठेव मग. ठेवतो मी फोन. लावलता का फोन त्याले? काय म्हणते ते? ते म्हणे माझ्याजवळ तर पैसे नाहीत तर म्हणे. ते बोकडे आहे का नाही म्हणे, ती इक म्हणे. मस्त पैसे भेटता म्हणे त्याचे, कमीत कमी 10-11-12 हजार इक म्हणे. बाबाचा दवाखाना कर म्हणे. हो का, बोकडा एक म्हणते का ते? बर कर मग, तसंच कर. आता काय करतं आता? माय बा, मला का नाही जमतच नाही आता घरी. आता मला का नाही दवाखान्यात जावं लागते. बस झालं आता. नाही, मी झाबरूला सांगते, एवढा बोकडा ऐकून दे बाबा. नाही का, तुला काय द्यायचं ते देऊन टाकतो. कसं त्याला हुशार आहे जरा ते, त्याला समजते. बर तसं कर मग. झाबरूला सांग बरोबर म्हणा, व्यवस्थित म्हणा ते बोकडा ऐकून दे म्हणा आम्हाला. कसं म्हणा, पैशाची जरूरत आहे म्हणा, नाही का? बरं जा मग त्या झाबरूच्या घरी. बर तुम्ही आराम करा, जाते मग मी. तर भाऊ सांगा ना मग, काय करायचं आम्ही आता? झाबरू तसं नाही ना ते. आम्ही ना का नाही 1 महिना अगोदरच आम्ही प्लॅन केलता की बा आम्हाला कसं धाब्यावर जायचं. आता तुम्ही काय म्हणून राहिले, आमच्यासोबत पार्टी करा. अरे तुमच्याकडे पैसे तरी आहेत का? आता कसं आम्ही मोठे मोठे माणसं मस्त पैसे जमा करू राहिलो आणि पार्टी करायला जाऊ राहिलो. मग मी काय नाही म्हणून राहिलो तुम्हाला, पण आम्ही कसं लहान लेकर आम्ही तुम्हाला करू लागतो मस्त भाजी कर का हे आण ते आण. तुम्ही का नाही ऐकतच नाही बा. अबे तुम्ही वेगळी पार्टी करा ना. आम्ही मोठ्या माणसाची पार्टी आहे ही 31 तारखेला. तुम्हाला काय वाटते? असंच आहे मग काय तर मग गोष्ट टाका ना तुम्ही. काय शांताराम भाऊ, आम्हाला का नाही तुमच्यासोबत मजा येते. तुम्ही कसं पैसे गिसे देता मस्त, आम्ही तुम्हाला करू लागतो. मग या बरोबर आहे तुमचं, पण कसं आम्ही मोठे मोठे माणसं आहेत तर आम्ही ढाब्यावर चाललो मस्त. तुम्ही कसे लहान लहान लेकर आहेत, तुम्ही गावात करा पार्टी. जाऊ दे तिकडे, लय टाइम आहे त्याले. आता पुढे करू ते काय करायचं ते. जाऊ दे तिकडे, विषय बंद करा ते. ना तेच तर म्हणून राहिलो मी. मी काय म्हणतो शांताराम भाऊ, ते मध्याचा बाप बिमार आहे म्हणते. हो रे, मजा बाप का? हो बरोबर आहे रे. ती मला मध्याची माय का नाही मला पैसे मागे 5-6 हजार रुपये असतील तर द्या म्हणे उधार. आता माझ्याजवळ काय पैसा गिसा आहे रे बाबा? मी म्हटलं बा आपल्याजवळ काय पैसा गिसा काही नाही. ते तुम्ही तुमचं पाच बसा. हो का, पैसे मागितले का तुम्हाला? मग काय तर दिले असते रे पैसे मी, पण काय माझ्याजवळच पैसा नाही तर कोणाला देऊ आता मी? बरं झालं बाबा, तू मला ती दिसला, मी तुझ्याच घरी येत होती रे. मुले मागते का पैसे? माझ्याजवळ काय आहे? हा बोला ना. मी काय म्हणते, ते बोकडा पाला का माझ्या घरचा, तेवढा मला ते विकून देतं का रे? बोकड्या कोणता? ते बोकड्या ऐकून देता तुम्हाला? बाबा मला काय समजते ते आता? चांगली बोली लावून दे बरोबर हिशोबानं. आता तुला कसं समजते तुला बोकडा इकडे कसं काय असते ते? तेवढं म्हटलं बोकडा ऐकून दे ना मला. बरं पाहतो ना, मी लावतो ना कसं काय ते. म्हणतो शांताराम भाऊले म्हणून पाहतो, कैलास भाऊले म्हणून पाहतो. दाखवा ना मला कोणता बोकडा आहे ते. ना चाल ना, तुला बरोबर दाखवतो ते. बरोबर कसं मला का नाही पैशाची लय गरज आहे. ते मध्याचा बाप का नाही बिमार आहे, दवाखान्यात लागते बाबा. चाल बरं, ते बोकडा ऐकून दे मला. बरं चला मग, ते पाहू द्या मला कसं काय बोकडा आहे ते. चाल ये बरं मामा मागे. बोकडा एकटी वाटते बुड्डी नाही का? मी पाहतो ना, बजेट लागला तर. चला बरं. हे का बोकड्या ही का तुम्हाला? मला काय समजतं बायच्या जातील बाबा? सांग बरं किती जाईल बरं बोकड्या?
बोकड्या का थांबा मी सांगतो तुम्हाला, हे कमीत कमी 8-9 हजार जाते. मीच घेतो ना बोकड्या, द्या मला 9 हजाराचा. तुले पाहिजे बोकड्या? अबे हे बोकड्या कमीत कमी 14-15 हजार जाते बोकड्या. सांगू राहिला काही पण मला द्या म्हणते. मी काय म्हणतो, हे कमीत कमी 12-13 हजार जाते बोकड्या. मला माहिती आहे ना, कारण की बोकड्या मस्त मोठा आहे, मस्त चांगला बोकड्या आहे. 12-13 हजारात जाते. एक काम कर मग झाबरू, हे बोकड्या का रे चांगल्या दरात निघून दे मला. कसं म्हणजे काय समजत नाही. हो ना, पाहतो ना मी पहिले किती जाते ते बोकड्या. मग काय तर आता काही जणांना म्हटलं आम्ही तुला 10,000 देतो. मग काय करता, एक काम करा तुम्ही चला मा संग. कसं मी लोकांना बोलतो बरोबर, तुम्ही बोलता मग काय करास ते. तसं करू मग, पहिले शांताराम भाऊच्या घरी जाऊ, मग पाहू पुढे काय करास ते. बरं चला मग, चला मा मांग धरा या बोकड्याले. बर हो चाल. मग सांगा कितीचा घेता बोकडा सांगा. काय बोकड्या तर चांगला आहे म्हणा, पण भाऊ 10,000. 10 हजाराचा? अरे काही म्हणता का, जमत नाही ना. हा चांगला बोकडा ना. घाबरा इकडे जवळ आहे ना. कोण नाहीत मी. येणं इकडे काम आहे ना इकडे. मी काय म्हणतो, त्या बुडीला पैसे पाहिजे, तिचा नवरा आहे बिमार. मग गोष्ट आहे तू 11,000 बोकड्या दे मले. कसं तिले पैसे भेटते आणि तुले मी कमिशन देतो. असं आपण गद्दारपणा करत नाही, आपण इमानदार माणूस आहे. हा बा ती बुडी मध्ये स्वतः म्हणे तुला लागल तेवढे पैसे घेतो म्हणे. ती देईल मला 200-300 रुपये. पण कसं इमानदार राहायचं. तुम्हाला सांगा कितीचा सांगा बोकड्या. 10,000 देत नाही मी, 11,000 देत नाही. ते बोकड्या 12-13 हजाराचा. काही म्हणता का तुम्ही. आवाज कमी करणं, कमिशन घे बा 200 रुपये. तू त्या बुडीला सांग 11,000 घेते मला. शांताराम भाऊ सांग, बोल. भाऊ आपला 200 नाही पाहिजे, 300 नाही पाहिजे. जे आहे ते आहे. सांगा 11,000चा बोकडा देत नाही, 10,000चा बोकडा देत नाही मी. हा बा 12,000 वर सांगा मला तुम्ही. काय म्हणते रे शांताराम भाऊ? शांताराम भाऊ का 11,000 देता का म्हणते. 11,000 का? अरे बाबा शांताराम भाऊ सांगा बरं, तुम्हाला आम्हाला काही पुरते का ते? काही पण म्हणता तुम्ही. 11,000 पुरत नाही आम्हाला ते. बरोबर आहे ना बोकड्या, का लहान आहे ते, एवढा मोठा थोडी बोकड्या आहे. बरोबर आहे 11,000 बरोबर आहे. झाबरू राहू दे रे बाबा, 11,000 नाही घेत बाबा मी. ते 11,000 पुरते का ते बोकड्या? ते 12च्या वर बोकड्या येते. मग काय तर चाल रे झाबरू. सांगितलं शांताराम भाऊ 1,000 शिल्लक टाका आणि 12,000 बोकडा घेऊन टाका. मग काय तर आता हे आम्ही चालवलं चौकातनी. चौकात लागते चांगली बोली, म्हणून तुम्हाला सांगू राहिलो मी. 1,000 टाका आणि आबा घ्या. आता पुढचे का ते तुम्हाला काय सांगितलं, 11,000 बरोबर आहे ते. नाही रे बा 12,000 नाही पुरत आहे मला. 11,000 घे तुम्ही. अरे बाबा झाबरू चाल बाबा, चौकात चाल म्हटलं. हे काही पुरत नाही ती. 11,000 घ्या 12,000 घ्या. हे बोकड्या कमीत कमी 15-16 हजाराचा बोकड्या देते. मग काय तर झाबरू चाल रे, चौकात घेते बोकड्या. पहिलं सांगितलं होतं ना, शांताराम भाऊच्या घरी पुरते का कुठं. शांताराम भाऊ किती हे आहे, कंजूस माणूस आहे ते. चौकात चला, चौकात कसं चांगली बोली लागते. काही ना काही कोणी घेईल बाबा, 15-16 हजार घेईल बोकड्या. चला चौकात चला. मग काय ते बाबा, मला वाटलं चांगला घेते का शांताराम. काय तर काय बाबा, हे 11,000 करू राहिला. जा रे झाबरू, चौकात चाल. घ्या ना 12,000 घ्या. 12,000 कुठे पुरते का बोकड्या. मग काय तर 11,000 घे तुम्ही. जा तिकडे जा, चौकात जा. मग हो चौकात चालली मी. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या जा. ये जा मग चौकात. हो ना, हो पाय तुम्ही. जा तुम्ही जा. अरे झाबरू चाल, चौकात चाल. तर चला मग. चाल रे, घे रे ते ओढ रे बोकड्या. हो मी काय म्हणते, घेऊन टाका जाता ना बोकड्या. मस्त बोकड्या देऊन तुम्हाला पुरत होता 12,000चा. कुठं पुरते ते बोकड्या 12,000चा. काही म्हणतं का. त्या झाबरूला म्हटलं म्या 11,000 सांगता बोडीले, तुला मी कमिशन देतो. ते झाबरू म्हणे नाही म्हणे, मी इमानदार आहे म्हणे, हे आहे म्हणे, ते आहे म्हणे. जाय म्हटलं भोकात तिकडे. जाऊ दे तिकडे, जाऊ दे. हो का, असं आहे का ते. ठीक आहे. तर मी काय म्हणतो, ते 12,000च्या वर जातात बोकड्या ते. मग काय तर काही ते धतिंग चालू आहे त्यांचं. 12,000 घ्या 13,000 घ्या. ती बुडी काही म्हणते 14,000 जाते, 15,000 जाते, काही फेकते. हो का, असं आहे का ते. बाबा मी सांगतो ना तुम्हाला, ते बोकडा लय खतरनाक आहे ना. ती बुडील कानी ते पैशाचं काम आहे म्हणून ती बुडी इकू राहिली. ती बुडी कानी कोण्या पैशात घेते. बा तुम्ही कानी 12,000 सांगा या बुडीले. 12,000 पुरते आपल्याला ते. 12,000 लय माग झाला बोकड्या ते. मग काय तर लय माग काचा बोकड्या आहे ते. 12,000 बरोबर आहे बोकड्या ते. ती बुडी देते ना. बा मी तिला सांगितलं 8-9 हजार घेता का. नाही म्हणे. 12,000 घेते ती बुडी. कसं बा मस्त बोकड्या आहे ते. हो का, 12,000 लय झाले बरं ते. काय तर ते मधाचा बाप आहे का नाही, ते पडला बिमार. मग ती बुडी का नाही, म्हणून ती बोकड्या इकू राहिली. कसा ते खर्च लागते ना दवाखान्यात नाही, म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो. बरोबर पुरते ते 12,000चा. बरं जाऊ ना मग, पाहू ना त्या बुडीले म्हणून पाहू. काय करू राहिले तुम्ही. जाना चाला लवकर. ते बोकड्या एकदा चौकात गेला का नाही, मग चौकात त्याला कोणी घेते, म्हणून तुम्हाला सांगू राहिलो मी. चला लवकर. बरं चाल मग, चाल. चला बोला, बोकड्याची बोली बोला. सांगा किती बोलता. बोकडा चांगला आहे म्हणा. पण काय रे 11,000. कैलास कानफोळे 11,001, 11,002. 11,050 रे. चला सरपंच काकांना सांगितली बोली 11,050 रुपये. चला बोलता कोणी. चला 1, चला 2. झाबरू 11,100.
काय लावलं हे 50 रुपये 100 रुपये? अरे चांगली बोला ना. चला धसकटे काका 11,100 रुपये. चला एक, चला दोन, 11,300. चल बोल. चला कैलास काका 11,200. चला एक, चला दोन, झाबरू 11,500. चला बोल आता कोण बोलते ते. चला नारायण काकानं बोली गेली 11,500. चला एक, चला दोन, 11,700. चल बोल आता कोण बोलते ते. कुणीच बोललो का रे आता. सरपंच काकानं 11,700 रुपये बोली गेली. अरे या ना बट 12,000 बोला, कोणी 13,000 बोला. हे काय 100-200 रुपये वाढ राहिले. अरे बोला रे बोला. बोकळा पाहणं कसं आहे असा रापची खाय ना. 12,000 रे. चल 12,000. असं आहे बाबा रट्टा. त्याला कैलास कानफोडे 12,000 एक, 12,000 दोन, 12,500 रे. आता बोला कोण बोलते. माय बिन बोकडा मस्त आहे ना हे. 12,500 रे झाबरू. चला 500 रुपये वाढवले सरपंच काकानं. चला 12,500. चला बोला एक, चला दोन. झाबरू आराम बोल ना. काय 1 2 3 करू राहिला. जसा विचार करू दे त्यांना. आराम बोल. चला बोला बोला. 12,800 रे झाबरू. चला 12,800. चला नारायण काका पाय बोला बोकडं बा. चला लवकर बा, टाइमपास करू नका. झाबरू 13,000 बोली रे आपली. 13,000. सांगा काय करते त्याला. सुनील काकानं 13,000 बोली गेली. चला बोला लवकर. बोला बोला एक, चला 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 दोन. झाबरू 13,500. चला महादेव काकानं 13,500 बोली गेली. चला बोला. सरपंच काका बोला ना बोली. पहा ना हे बोकडा कसा आहे ते. चला 13,500. झाबरू 14,000. हे काय सांगते बे 13,500 आणि 12,000. चाल 14,000. कैलास कानफोडे. अरे बापरे. चला 14,000 कैलास कानफोडे. बोकड्या बापाले तुम्ही. सरपंच काका नारायण काका बोला बोला. 14,000 एक, 14,000 दोन. नाही बोलत ना. फाटली सगळ्याची फाटली. बोला बोला बोला. सरपंच काका बोला ना 14,000. कोण बोलते. 14,500 रे. 14,500 रुपये. 14,500 रुपये. आता बोला कोण बोलते ते. बोला बोला कैलास काका बोला ना. काय सरपंच आहे बाबा. पैसा जवळ नाही का. नाही रे बाबा. झालं आउट. कैलास काका आउट झाले वाटते आता. सुनील काका बोला. महादेव काका बोला ना. नारायण काका 14,500 एक, दोन. बोला ना बोला 14,500. बोला. बाबा झालं. डिझेल संपलं बा आमचं. झालं आमचं आता. तीन झालं आता. झालं सरलं आता. 14,500 रुपये सरपंच काका. अरे बाबा मस्त केला बोकड्या मग आता नाही का. एकच नंबर गेला ना. 14,500चा. तिकडे शांताराम भाऊ 11,000चा मागरला होता. पहा ना किती फायदा झाला आपला चौकात येऊन. बा जमलं ना. बाबा एकच नंबर. मी काय म्हणतो यातले 500 रुपये तू घे. मला नाही पाहिजे 500 गिशे. राहू द्या ते 200 रुपये देता मला. अरे झाबरू त्याला काय मस्त घेऊन दिला मला. चांगली बोली गेली तो. घे 500 रुपये तू घे. 14,000 मला देतो. बरोबर. सरपंच काका चला द्या लवकर 14,500 आणि बोकडा घेऊन जा. बरं एक काम कर ना बे. चाल ना माझ्यासोबत. तू घरी आता पैसे. चाल तुला मी घरी देतो. चाल हे बोकडा घेऊन चाल. बरं चला मग. मस्त पुरलं नाही का. जमलं काम.